साल्हेर येथे खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न। माननीय आमदार दिलीप बोरसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक बागलाण तालुक्यातील साल्हेर या ठिकाणी घेण्यात आली। या ठिकाणी बागलाण तालुक्यातील सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली। या बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। 1. येत्या खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा सज्ज ठेवणे। बियाणे हे उच्च प्रतीचे असले पाहिजे। निकृष्ट बियाणे विक्रेते व कंपनी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। 3. पूर अतिवृष्टीसारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहणे। खरीप हंगामात लाईटची गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करणे। पावसाच्या कालावधीत पर्यटक स्थळांवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त पुरवावा। वैद्यकीय सेवा वेळेवर पोहोचवावी। 7. शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होता कामा नये। 8. दळणवळणाची कामे तात्काळ मार्गी लावणे इत्यादी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा व आढावा घेण्यात आला। तसेच अधिकारी वर्गाला नागरिकांचे फोन उचलून त्यांच्या समस्या निराकरण करण्याची सक्त ताकीद दिली व आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले। यावेळी तहसीलदार कैलास चावडे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री सावंत साहेब, सर्व विभागाचे प्रमुख, भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष प्रवीण पवार, शरद भामरे, शहर अध्यक्ष नितीन काका सोनवणे इत्यादी उपस्थित होते। बैठकीचे सर्व आयोजन हे साल्हेर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री किशोर भामरे व प्रशासकीय अधिकारी देशमुख साहेब यांनी केले। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी साल्हेरहून प्रतिनिधी परशुराम आहिरे।